सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। 100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले। गोपीचंद पडळकरांची शरद पवार यांच्यावर जहरी टीका। पडळकर यांच्यासारखे 5 उंदीर शरद पवार नाश्त्याला खातात। गोपीचंद पडळकरांच्या शरद पवारांवरच्या टीकेवरून जानकरांचा पलटवार। शरद पवार यांची राजकीय हत्या झाली। पराभव झाल्यामुळे पवार छोट्या गावात दौऱ्यावर। मार्कडवाडीमधून सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल। शरद पवारांनी नातवाचा आणि लेकीचा राजीनामा घेऊन ईव्हीएमचं आंदोलन करावं। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं आव्हान। शरद पवारांच्या दिल्लीमधील घरी आज रात्री महत्त्वाची बैठक। ईव्हीएम संदर्भात चर्चा होणार। केजरीवाल आणि वकील अभिषेक मनु सिंघवींच्या उपस्थितीमध्ये बैठक असेल। बॅलेट पेपरवर एक निवडणूक घेऊन संशय दूर करायला काय हरकत? उत्तम जानकरांचा निवडणूक आयोगाला सवाल। फेर निवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर आज निवडणूक आयोगाची भेट घेणार। आता आपलं सरकार बँका बुडवून खाल्लेल्या जयसिंह मोहिते पाटलांना 3 महिन्यात जेलमध्ये टाकणार। भाजप नेते राम सातपुते यांचं दंड थोपटत आव्हान। उद्योगपती गौतम अदानींनी सागरवर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। राज्यातील उद्योगांच्या विकासासंदर्भात दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती। लातूरमधील शेतकऱ्यांना आम्ही नोटीस दिली नाही। महाराष्ट्र वक्फ बोर्डाचं पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण। प्रकरणासाठी चौकशी समिती केल्याचीही माहिती। बांगलादेशातील हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात राज्यभरात आंदोलनं। छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, जालन्यासह मराठवाड्यामध्ये रोज ठिकठिकाणी कडकडीत बंद। हिंदूंच्या बाबतीत मोदींची भोंदूगिरी। बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार विरोधातील आंदोलनामध्ये भाजप संघ का नाही? संजय राऊत यांचा सवाल। कुर्ला बस अपघात प्रकरणामधील मृतांचा आकडा वाढताच भरधाव बेस्टच्या बसच्या धडकेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू, 49 जण जखमी। कुर्ला बस अपघातामधील चालकाने पहिल्यांदाच बस चालवल्याची धक्कादायक माहिती समोर। कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे 1 डिसेंबरला कामावर रुजू। अपघातावेळी चालकानं मद्यपान केलं नव्हतं, पोलिसांची माहिती। भीषण अपघातानंतर बस चालकाच्या विरोधात स्थानिक नागरिकांचा रोष। संतप्त जमावाकडून चालकाला मारहाण। चालक संजय मोरेला अटक। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। कुर्ल्यातील अपघातग्रस्त बसची आरटीओकडून तपासणी। बस पूर्णपणे सुस्थितीमध्ये, तांत्रिक बिघाड नसल्याचं समोर। ब्रेक फेल झाल्यास इलेक्ट्रिक बस पुढे जात नाही, तज्ज्ञांचा दावा। बेस्ट अपघातानंतर आज कुर्ला स्टेशनच्या बाहेरील बस स्थानक बंद। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी। प्रवाशांचे हाल। चालत किंवा रिक्षाने इच्छित स्थळी जावं लागणार। कुर्ला बेस्ट अपघातामधील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। तर बेस्ट आणि मुंबई पालिकेला जखमींच्या उपचाराचा खर्च करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। कुर्ला अपघातामधील मृतांना उपमुख्यमंत्री शिंदे अजितदादांनी श्रद्धांजली वाहिली। घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता। केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी मंत्र्यांची नावं दिल्लीत। भाजप हायकमांडच्या मंजुरीकडे लक्ष। ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिरच, कल्याण न्यायालयाचा निर्वाळा। हिंदू संघटना आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून किल्ल्यावर आरती करत जल्लोष साजरा। केज तालुक्यामधील अपहरण झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ। मसाजोगच्या संतप्त ग्रामस्थांकडून लातूर बीड महामार्गावर रास्ता रोको। दोषींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीकडून अजित पवारांना अद्याप क्लीन चिट नाही। अजित पवारांना आर्थिक गुन्हे शाखा, आयकर विभाग, एसीबीकडून दिलासा। आमदार टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांकडे अद्याप कोणताही सुगावा नाही। अपहरणकर्त्यांचा शोध सुरू। राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस। इंडिया आघाडीच्या 70 खासदारांचा पाठिंबा। सदनामध्ये पक्षपाती कारभाराचा आरोप। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।